नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। इंधनाची साठेबाजी करू देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। अल निनोच्या पार्श्वभूमीवर प्लॅन तयार असल्याची ग्वाही। नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई। पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा आरोप। बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात। महाराष्ट्रात झुंडशाहीच्या जोरावर हुकुमशाही सुरू आहे का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। आणि SIR प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार, पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवाडा सर्कलमधील भोगलगाव येथील 2 मुली व एक आजी ह्या कपडे धुण्यासाठी नदी पात्रात गेल्या असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या अचानक पाण्यात बुडू लागल्याने त्याचवेळी जवळच मोटार दुरुस्तीचे काम करत असलेल्या विकास मडके याने हा प्रसंग पाहताच क्षणाचाही विलंब न करता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विकासने नदीच्या पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या 2 मुली व एक आजीबाई यांना सुखरूप बाहेर काढले। त्याच्या या धाडसी प्रसंगावधानामुळे तिघी जणींचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला। विकास मडके याला यापूर्वी 2 वर्षांपूर्वी शेतातील रस्त्यावर 2.5 ते 3 लाख रुपयांचे सोने सापडले होते, परंतु ते सोने त्याने प्रामाणिकपणे परत केले आणि आता गावातील तिघी जणींचे जीव वाचवल्याने तलवडा परिसरात त्याचे कौतुक होत आहे। विकास मडके याच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तलवडा पोलीस ठाण्याचे API निलंगेकर, PSI अन्नलदास खाडे तसेच भोगलगावचे नवनियुक्त पोलीस पाटील श्री गणेश मस्के, मुकुंद मडके यांनी विकास मडके याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि यापुढेही असे चांगले कार्य त्यांच्या हस्ते घडत राहो अशी अपेक्षा API निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडली आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कथित मावेजा घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात दिनांक 7 मे 2026 रोजी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक करण्यात आली होती। त्यानंतर बीड न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी सुनावली, तर सध्या पाठक हे न्यायालयीन कोठडीत आहेत। अविनाश पाठक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने राज्य सरकारने पुढील कारवाई करत अविनाश पाठक यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत। सदरील निलंबन हे अटकेच्या तारखेपासून असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून निलंबन काळात अविनाश पाठक यांचे मुख्यालय बीड असणार आहे। या कारवाईमुळे पाठकला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयकुमार गोरे वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे। स्वप्नील वरपे पाटील यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजपर्यंत तब्बल 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला असून या रक्तपुरवठ्याची एकूण किंमत अंदाजे 39,78,000 रुपये एवढी आहे। या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला आहे। तसेच मागील 3 महिन्यांत 15 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच विविध सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुमारे 2,95,000 रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे। त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत असून अनेक गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे। तर स्वप्नील वरपे पाटील यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। परळी शहरात एका हॉटेल चालकाचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कारभारी नारायण आंधळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून आंधळे हे परळीत एक हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। तर दिनांक 21 मे रोजी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर कारभारी आंधळे हे संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमित पवार यांच्यासोबत दारू पीत बसले होते असे सांगितले जात असून यावेळी त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून अचानक वाद सुरू झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित आरोपी सचिन राठोड याने कारभारी आंधळे यांना घट्ट पकडून ठेवले, तर सुमित पवार यांनी आपल्या जवळील धारदार चाकूने आंधळे यांच्या मानेवर आणि हातावर सपासप वार केले। या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कारभारी आंधळे हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले। घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सचिन राठोड यानेच कारभारी आंधळे यांच्या लहान मुलाला फोन करून तुमचे वडील जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती दिली
घटनेची माहिती मिळताच मयताचा मोठा मुलगा ओमकेश आंधळे आणि नातेवाईक यांनी तातडीने परळी येथील अरुणोदय मार्केट लाईन परिसरात मोकळ्या जागेत धाव घेतली असता त्या ठिकाणी कारभारी आंधळे हे निपचित पडलेले आढळून आले। त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी ओमकेश आंधळे यांच्या फिर्यादीवरून परळी पोलिसांनी सचिन राठोड आणि सुमित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सचिन राठोड यास ताब्यात घेतले आहे, तर सुमित पवार हा मात्र फरार झाला आहे। पुढील तपास PSI नितीन गुट्टुवार हे करत आहेत। दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। काल दिनांक 21 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास बीड लातूर राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर येथील प्रमिला देवी पाटील महाविद्यालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली। संभाजीनगरहून लातूरकडे जाणारी एसटी बस आणि नेकनूरहून मांजरसुंबाकडे जाणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वार रवी दुधभाते राहणार वडगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचा जागीच मृत्यू झाला। रवी दुधभाते हे आपल्या कामानिमित्त मांजरसुंबा दिशेने जात होते, त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात होऊन दुचाकीचा चक्काचूर झाला आणि रवी दुधभाते यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला, तर यावेळी काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 मे 2026 रोजी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भाग्यनगर बीड अंतर्गत बीड येथील बिंदुसरा नदी पात्र स्वच्छ करून नदीचा मान सन्मान व पूजन करण्यात आले। दिंडोरी प्रणित पर्यावरण विभाग अंतर्गत नदी स्वच्छता व जलसंवर्धन अभियान 17 मे ते 25 मे 2026 दरम्यान गंगा दशहरा सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून जलप्रदूषण रोखण्यासाठी तसेच पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली। नदी पूजन करून नदी पात्राची स्वच्छताही करण्यात आली। तसेच यावेळी उपस्थितांनी नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची सामूहिक शपथ देखील घेतली। तसेच नदी केवळ पाण्याचा प्रवाह नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि जीवनाची प्राणवाहिनी आहे। चला तिचे अस्तित्व जपूया, कचरा हटवून नदीला पुन्हा स्वच्छ करूया, या शब्दात पर्जन्ययुक्त पठण घेण्यात आले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।